स्वतःच्याच पायावर कुल्हाडी मारल्यावर काय करू शकतो आपण आता? कळणार कसं शिकवलेलं? चला, तर आज आपण पहिली केसेस बघणार आहोत अंतर गोल आरशाच्या. हा बेटा प्राजक्ता. मॅम मी गावाला आलेली, तुम्हाला नंतर होमवर्क टाकलं चालेल का? नंतर काय झालं तर चालेल का? होमवर्क अभ्यास टाकला तर चालेल? हा, नंतर अभ्यास टाकलं हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चालेल का? ओके मॅम. हा ठीक आहे. चला, तर आपण अंतर्गोल आरशाच्या ज्या 6 केसेस आपण एकत्र बघितलेल्या होत्या, त्याच केसेस आता 1 बाय 1 आकृती काढून समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर आता येस मॅम. हा, तरी आता एक एक केस आपण व्हिडिओ पण बघू, आकृती पण काढू आणि लक्षणं पण. सगळ्यांनी स्वतःकडे आय होप नोटबुक, पेन, मी जसं काल सांगितलेलं कंपास पेटी सगळं रेडी ठेवलंय असं मी मानते. सगळ्यात आधी आता प्रॉपरली तुम्हाला हे जे भिंग असू द्या किंवा आरसा असू द्या, हे कर्कटक आपलं कंपास पेटी मधलं कंपास यूज करूनच ड्रॉ करायचंय मुलांनो. फ्री हँड ड्रॉइंग करायला जाऊ नका, चुकीचं येईल आणि 0 मार्क्स भेटेल मग त्या रे डायग्राम साठी. तुम्हाला करेक्ट रे डायग्राम काढणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, तर आज ते कर्कटक बरोबर कसं करायचंय मी तुम्हाला ते शिकवते. 3 केस काय होती? पहिली केस होती वस्तू आपण अनंत अंतरावर ठेवली आहे, बरोबर आहे? येस मॅम. हा, चला आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते, त्याच्यामध्ये कसं ड्रॉ केलंय बघा तुम्ही छानपैकी, आणि त्याच्यानंतर ना मग तुम्हाला समजेल की आपण पुढे काय करायचंय. ओके मॅम. एक सेकंड ना, मी व्हिडिओ शेअर करते मुलांना. ओके मॅम. चला करूयात आता. तर आधी मी माझ्याकडे करून दाखवते तुम्हाला, मी आधी एक्सप्लेन करते. बरं ठीक आहे, आधी व्हिडिओ बघूया, मग व्हिडिओ बघितल्यावरती मग एक्सप्लेन करते. मुलांनो, ह्यांनी ना हे कंपस यूज केलंय, तर हे गोलीय आरसे काढण्यासाठी तसं तुम्ही कंपस यूज करू शकता, बट मी सजेस्ट करेल नका करू हे आरसे यूज. कर्कटकच यूज करा, कारण ह्याने तुम्ही एक्सपर्ट असाल तरच ह्याने चांगली तुमची जी आहे ती आकृती येईल, नाहीतर आकृती चुकण्याची पूर्ण शक्यता आहे. ठीक आहे, तर आता राऊंडरने हा कर्कटकने कसं काढायचंय थांबा, मी दुसरा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. हे बघा, पेन ऑब्जेक्ट इज बिटवीन पोल अँड फोकस. ठीक आहे, ही केस घेतले, पण आधी तुम्ही हे काढायचं कसं, हे आधी आरसा कसा काढायचा, त्याचं पी कुठे मार्क करायचं, एफ कुठे मार्क करायचं, ते आधी नीट समजून घेऊया. फॉर्मेशन ऑफ इमेज बाय कॉनकेव मिरर. इसके टोटल 6 केसेस हैं और सभी केसेस को स्टेप वाइज हम बहुत ही आसान तरीके से सोल्व करेंगे. तो जो सबसे पहला केस हम पहले स्टार्ट करते हैं. व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन
पोल एंड फोकस। ये फर्स्ट केस हम करेंगे। तुमच्या पुस्तकामध्ये पण हीच केस पहिल्यांदा दिली आहे ना, त्या तक्त्यामध्ये? Yes, हा, मग ठीक आहे, आपण sequence जाऊया. हा, पहिले मग एकदम जवळ ज्यावेळी आपण ठेवतोय ऑब्जेक्ट. कॉनकेव मिरर किसे कहते हैं? कॉनकेव मिरर उसे कहा जाता है जिसका आउटर सरफेस पॉलिश्ड हो और इनर सरफेस रिफ्लेक्टेड, और इसके आउटर साइड कुछ इस तरह की लाइन हम ड्रॉ कर देते हैं जो शो करती है कि ये बाहरी तरफ से पॉलिश्ड है और इनर साइड से ये रिफ्लेक्टेड है। तो कॉनकेव मिरर ड्रा कैसे किया जाता है? यहाँ पर मैंने पहले से ड्रॉ करके रखा हुआ है। आप अपनी मर्जी से कंपास को ओपन कर सकते हैं। मैंने यहाँ पर 8 सेंटीमीटर तक इसे ओपन किया है, और जो ब्लू लाइन है वहाँ पर पिन रखकर कुछ इस तरह से इसे ड्रॉ किया, और जहाँ पर वो पिन का पॉइंट है उस पॉइंट को मैंने कर लिया मार्क जहाँ पर पिन रखी थी, क्योंकि ये हमारा सेंटर होगा, और इसे सेंटर ऑफ कर्वेचर बोलते हैं, जिसे सी से लिखा जाता है। और जो मिरर का मिड पॉइंट है उसे पोल पी से लिखते हैं। सेंटर ऑफ कर्वेचर और पी के बिल्कुल सेंटर पॉइंट, तो टोटल 8 सेंटीमीटर था हमारा जो ड्रॉ किया गया है। आप कम या ज़्यादा ओपन करके ड्रॉ कर सकते हैं। तो 8 सेंटीमीटर का हाफ 4 सेंटीमीटर, इसे फोकस कहा जाता है, और यहाँ पर हमने F लिख दिया। और जो ऑब्जेक्ट है वह हमने पोल और फोकस के बीच में रखना है कुछ इस तरह से, और इस एरो को हम ऑब्जेक्ट मानेंगे, और इसका हम नेम रख लेते हैं AB, यानी कि AB हमारे पास ऑब्जेक्ट है। जब भी कोई रे ऑफ लाइट प्रिंसिपल एक्सिस के पैरेलल आती है तो आफ्टर रिफ्लेक्शन मिरर से टकराने के बाद वह फोकस में से जाती है। तो हमने क्या करना, ऑब्जेक्ट के हेड से एक मिरर की तरफ ऐसे लाइन ड्रा करेंगे जो कि पैरेलल है प्रिंसिपल एक्सिस के, जहाँ पर CFP है, ऐसे प्रिंसिपल एक्सिस कहते हैं। और इस पॉइंट को और F पॉइंट को मिलाने के बाद जो रेज है ये वापस की चली जाएगी आफ्टर रिफ्लेक्शन। तो याद रखना है, जब भी कि रे ऑफ लाइट प्रिंसिपल एक्सिस के पैरेलल आती है तो आफ्टर रिफ्लेक्शन फोकस में से वह बाहर चली जाती है। और सेकंड रूल है कि हमने ऑब्जेक्ट के हेड को और C को मिलाना है। C और A को मिलाकर एक रे ऑफ लाइट ड्रा करेंगे, क्योंकि जब भी कोई रे ऑफ लाइट सेंटर ऑफ कर्वेचर से आती है वह उसी पाथ में बैक चली जाती है। तो जहाँ पर ये दोनों रेस आपस में मीट करेंगी वहीं पर इमेज बनेगी। लेकिन नीचे की तरफ हम देखते हैं कि डिस्टेंस बढ़ रहा है दोनों रे का, ये आपस में नहीं मिल सकती। अगर मिरर के पीछे की तरफ इनको बढ़ाएं तो उनकी दूरी कम हो रही है, तो पीछे की तरफ ये रे ऑफ लाइट जो है हम डॉटेड लाइन ड्रॉ करेंगे, और जहाँ पर ये दोनों रे ऑफ लाइट डॉटेड मीट करेंगी वहीं पर इमेज बनेगी। बघितलं मुलांनो? येस मॅम. येस मॅम. येस मॅम, बघितलं. ठीक आहे, आता मी हे काढून दाखवते. ठीक आहे, ही जर तुम्हाला व्हिडिओची जर केस आठवत असेल तर थांबा, व्हिडिओ पण दाखवते तुम्हाला. अच्छा, आधी ड्रॉ करूया आपण, मग व्हिडिओ पण बघूया त्याचा, जे रिअल मध्ये कसं बनतंय ते. थांबा, मी दुसरी स्क्रीन शेअर करते. हे ना तुम्ही शिकला ना, खूप मजा येईल तुम्हाला आणि खूप सोपं आहे. हे एकदा शिकला ना ड्रॉ करायला असं वाटेल अरे हे तर खूप इझी आणि आपल्याला फ्री मध्ये असे मार्क्स भेटतात तसं वाटेल तुम्हाला. ठीक आहे, बघा आता मी हे पेज घेतले आणि इथे तुमचं जे तुम्हाला सोपी आयडिया सांगणार आहे म्हणून मी तुमचं जसं वहीचं पान आहे तसं मी एका वहीच्या पानाचे इथे फोटो घेतले. आता सोपी आयडिया काय आहे माहितीये मुलांनो? काय करायचं, आधी ऑलरेडी तुमची लाईनवालीच नोटबुक आहे, त्या लाईनवाल्या नोटबुक वरती एखाद्या बरोबर लाईनीवरतीच तुम्ही सगळ्यात आधी काय काढा, ह्या मुख्य अक्ष काढा, म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिस काढा. म्हणला हा माझा प्रिन्सिपल ऍक्सिस. समजा हा, आता इथे कर्कटक माझ्याकडे दाखवायला नाहीये, पण आता समजा मी कर्कटक घेतलं, कंपास घेतलं, आणि नॉर्मली मी ज्यावेळी शाळेत असताना काढायची ना रे डायग्राम्स, मी शाळेमध्ये काढायची रे डायग्राम्स, त्यावेळी मी 4 सेंटीमीटर घ्यायची कर्कटकच्या 2 टोकांमधलं अंतर. ठीक आहे, आता समजा मी ते 4 सेंटीमीटर घेतलं तर इथे मी त्या पॉइंट, त्याचं टोक
शार्प वालं जे टोकदार त्याचं स्टीलचं टोक आहे ते ठेवलं आणि इथे समजा 4 सेंटीमीटर वरती इथे कर्कटकची पेन्सिल ठेवली आणि काय करायचं माहितीये मुलांना, आता ही मुदली लाईन आहे ना त्याच्यापासून वरती 3 लाईन 1 2 3, तर तिथून सुरुवात करायची हे कंस काढायला. हे बघा, हे वरती 3 लाईन आणि खालच्या 3 लाईन, तर म्हणजे खालीवर बरोबर इक्वल अंतराचं हे बनेल, कंस बनेल असा दिसतोय. आता मी काजळकडे ना म्हणून काय बनलं तरी थांबा मी ट्राय करते. इट्स ओके मॅम. येस मॅम. थँक्यू सो मच, तुम्ही सगळे किती अंडरस्टँडिंग आहात. हा ठीक आहे, आता जरा बरं दिसतंय. तर आता हे मी किती घेतले 4 सेंटीमीटर, स्केल घ्यायची परत हे 4 सेंटीमीटर मोजायचं आणि बरोबर इथून मग हे आपलं काय झालं सी झालं आणि ही आपला झाला आरसा. ठीक आहे, आणि हे इथे काय झालं पोल झालं आणि बरोबर मग सी पासून 2 सेंटीमीटर अंतरावरती एफ मार्क करायचं. आता हे जे मी केलं आणि हवं तर तुम्ही याला नाव पण द्या, इथे जे चाल तुम्ही एक्स डॅश आणि इथे एक्स. हा, आता काय करायचंय, ह्या एवढं जे मी आता तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं ही सगळ्याच आकृत्या काढायच्या आधीची कॉमन स्टेप आहे. की तुम्ही आर्क काढा, आरसा काढा, त्याचं पी दाखवा, एफ दाखवा, सी दाखवा, ही कॉमन स्टेप आहेत 6च्या 6 केसेससाठी. आता ह्याच्यामध्ये आपली पहिली केस काय आहे, आता तुम्ही नाव लिहायचंय बरं का मुलांनो, इथे वरती लिहायचंय हे काढायच्या आधी पहिलं. आधी तुम्ही टायटल इथे काय द्याल, अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. प्रतिमा. ठीक आहे, नंबर 1 केस इथे लिहायचं. नंबर 1 केस 1. तर ह्याला इथे काय लिहिणार, वस्तू पी आणि एफ मध्ये ठेवली, वस्तू पी व मध्ये ठेवली, बी व एफ मध्ये ठेवली असता, ही पहिली केस आहे. ठीक आहे, इंग्लिश मध्ये मुलं काय लिहितील, वेन अन ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन पी अँड एफ. आणि वरचा टायटल काय लिहितील, इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे, इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर टायटल लिहितील. मग ही आकृती तुम्ही काढणार. आता बघा मी आकृती कशी काढते, खूप सोपं आहे मुलांना, खूप सोपं. प्रतिमा मिळवण्यासाठी फक्त तुम्ही बरोबर जागेवर वस्तू ठेवली आणि नुसते 2 किरण काढायचे आणि ते पण कुठला किरण कुठे पडल्यावर कुठे रिफ्लेक्ट होतोय ते नियम आपण ऑलरेडी शिकलोय. तर नुसते 2 काय काढायचे, किरण काढायचे. आता मला तुम्ही हेल्प करणार आहात, तर आता मी काय काढते, वस्तू काढते. आता बघा मी 3 लाईन घ्यायला सांगितलेल्या ना, वस्तूची उंची 2 लाईनी पुरतीच ठेवायची. आता बघा मी काय करते, हे 2 लाईन घेतली मी इथून वरतून, इथून मी काय करते, 2 लाईन एकदम स्ट्रेट अशी वस्तू काढली. अरे यार, स्ट्रेट का नाही बनत आहे, थांबा मी हातानेच काढते आणि वाकडीच लाईन बनते. 1 मिनिट मी काम करते मुलांनो, स्क्रीनशॉट घ्या हे टायटल साठी. मी अंडू करते कारण मी जे जिथे लिहिले त्याच्यामध्येच माझी ती प्रतिमा मिक्स होईल, मग ते घाण दिसेल. थांबा, खिचडी बनेल. मी लिहिलेलं मिटवते. ठीक आहे, तुम्ही स्वतःहून लिहा ते, मी दाखवले तुम्हाला लिहून. ठीक आहे, चला आता ह्याच्यापेक्षा जास्त काय होईना अंडू, मी याला इरेज करते. ठीक आहे, चला तर आता मी काय करते, हातानेच काढते आणि होत नाहीये व्यवस्थित. तर मी वस्तू बघा आता इथे घेते, 2 लाईन मोजल्या मी, ही पहिली लाईन आणि ही दुसरी लाईन. ठीक आहे, तर आता मी इथे ठेवली माझी अशी ही सरळ मी काय ठेवली, आता वस्तू ठेवली. आता नीट बघा, ह्या वस्तूचे हे इथे मी बाण दाखवलंय.
अशी बाणच ठेवलाय, छोटा बाणच ठेवलाय आरशाच्या पुढे असं समजा. हा बाणच माझी वस्तू आहे. तर बाणाचं जे टोक आहे त्याला आपण नाव देऊया ए, आणि बाणाची जी खालची बाजू आहे त्याला नाव देऊया बी. आता नुसते असं सांगितले तुम्हाला काय करायचे, 2 किरण काढायचे. पहिला किरण समजा बाणाच्या टोकापासून जो पहिला किरण पडतोय, तो पहिला किरण पडला पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, असा तो समांतर पडलाय. कशाला समांतर पडलाय? मुख्य अक्षाला तो काय पडला? हा, मुख्य अक्षाला तो असा समांतर पडला. तर समांतर पडलेला मग कसा रिफ्लेक्ट होताना, परावर्तित होताना कसा परावर्तित होतो मुलांनो? फोकस येस, मधून जाणार तो असा मग फोकस मधून तो काय होणार आहे? रिफ्लेक्ट होणार आहे, परावर्तित होतो. आणि आता दुसरा किरण आता बघा कसा काढणार आहे मी. दुसरा किरण जो आहे तो समजा सी मधून जातोय. अशी लाईट जी आहे ती इकडून वाकडी कुठून तर पडतेय, ती अशी कुठेतरी पडणार आहे, वाकडी पडणार आहे बघा. तर आता ती कशी काढते मी बघा लाईट. तर ती लाईट जी आहे ती अशी सी मधून जाते आणि ह्या टोकामधून पण चालली आहे, जे टोक टिप आहे. थांबा, मी हातानेच काढते, हे स्ट्रेट लाईन तर काही बनत नाहीये. एक सेकंड. अरे रे रे, हे ना कम्प्युटर डिफिकल्ट आहे. थांबा 1 मिनिट, 1 सेकंड थांबा, मी टाइप करते. आम्हाला कच्ची काढून दाखवा. हे बघा, झालं. हा, हे बघा. आता तुम्हाला माहितीये की ही जी लाईट आहे, लाईटचा किरण जो आहे तो तुम्ही असं बघू शकताय की हा, आता ठीक दिसते. सी मधून चाललाय तो. सी मधून तो म्हणजे कुठून गेलाय हा किरण? असा गेलेला आहे, खालून वरती गेलेला आहे, असा ना, है ना. हे असा खालून तो वरती गेलाय. आणि तुम्हाला माहितीये जो सी मधून चाललाय मग तो महागारी पण येताना बाउन्स बॅक सी मधूनच करणार आहे, बरोबर आहे? हा, तर तुम्ही बघताय तर ही दोन्ही किरण जी आता महागारी येतात इकडे जर आपण ह्यांना वाढवलं असं, तर हे तर एकमेकांपासून इकडे लांबच पळतात आहेत. इथे कुठे ते छेदणारच नाहीयेत आपल्याला आकृती बनवून देण्यासाठी, प्रतिमा बनवून देण्यासाठी. म्हणून जर आता मग मी त्याचं काय केलं, आता मी लाल ह्याने करते म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. म्हणून मी काय करते, ह्यांचा मागे जो रस्ता आहे, हा जो मागे रस्ता आहे, मी ह्याचा काय केलं, मागे वाढवलं. ह्या रस्त्याला पण वाढवलं आणि ह्या रस्त्याला पण मागे असं वाढवलं. तर दिसतंय दोन्ही कुठे छेदतात? येस मॅम. इथे ते छेदतात. तर हीच आपली जी आहे ती प्रतिमा आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही मला कोणीतरी विचारलेलं की प्रतिमा उलटी का होते, ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर नीट लक्ष देऊन ऐका. बघा, आपण तसं घ्यायला 2च किरण घेतलीत. दोन्ही पण कुठला, एक सी मधून जाणारा किरण घेतला आणि एक समांतर किरण घेतला. पण तिसरा पण किरण जरी आपण नाही घेतला तरी तो नेहमी असतोच. तो किरण कोणता आहे? हा खालच्या मुख्य अक्षामधून जाणारा किरण. हे बघा, हा समजा ह्या बाणाचं जे खालची बाजू आहे तिथून जर हा आपण किरण असा काढला असता मुख्य अक्षामधून जाणारा, तर तुम्हाला माहिती आहे हा मुख्य अक्षाच्याच वरती हा किरण आहे. तर हा महागारी जसाच्या तसा इथे पण बाउन्स बॅक होईल, हे आपण प्रॉपर्टी शिकलेलो, बरोबर आहे? ह्याला लाल करते हवं. हा, येस. हा, तर बघा हा किरण जो आहे तो इथून परत जसाच्या तसा माघारी वळणार आहे.
येस बाउन्स मॅम. बॅक होणार आहे माघारी. तर 3 किरणं आपण घेतली. तर तुम्ही बघताय जो माघारी जाणारा किरण होता ह्याला जर आपण मागे असं वाढवलं तर जो बॉटमचा किरण होता इथे बॉटमलाच भेटलाय आणि जे टोकामधून जी किरण भेटलेली ती वरती भेटतात. मग टोकामधून निघणारी किरण टोकच बनवतील आणि बॉटम मधून निघणारा बॉटमच बनवेल. तर म्हणून मग इथे जी आपली प्रतिमा मिळाली ही आपल्याला सरळ मिळते, उलट नाही भेटत आहे, सुलट प्रतिमा मिळते. ती आभासी आहे आणि आरशाच्या मागे बनली. आणि तुम्ही क्लिअरली बघू शकताय आपल्या वस्तूची हाईट किती होती. ह्या 2 लाईनीपर्यंत आपली वस्तू आहे ना, इथे दिसते 2 लाईनीच्या एवढीच आपण उंची घेतलेली होती. आणि पण प्रतिमेची आपल्याला उंची बघा 1 2 3 ऑलमोस्ट ती चौथ्याला टच होणार आहे. म्हणजे 3.5 लाईनीपर्यंत आपल्याला उंची भेटली. आता माझ्याकडे स्केल नाही, तुम्ही स्केलने मोजू शकता की किती आहे ते एक्झॅक्टली सेंटीमीटर मध्ये. येस मॅम. ही आहे आपली पहिली केस. आता हे आकृती ड्रॉ करून झाल्यावरती मुलांना तुम्हाला खाली लिहायचे त्या आकृतीची लक्षणे लिहायचे आणि हे लिहायचे मी जसं तुम्हाला लिहून दाखवते लक्षणे. तर नंबर 1 तुम्ही काय लिहिणार? प्रतिमा प्रतिमा आभासी व सुलट आहे. ठीक आहे. दुसरं काय लिहिणार तुम्ही? प्रतिमा आरशाच्या मागे बनली आहे. आरशाच्या मागे व आभासी. आरशाच्या मागे मागे बनते. आणि तिसरं काय लिहिणार? प्रतिमा ही आभास वस्तूपेक्षा मोठी आकाराने मोठी मोठी आहे. ठीक आहे. तर ह्याचा अर्थ तुम्हाला काय काय लिहायचंय? ती कशी, तिची पोझिशन काय आहे, साईज काय आहे आणि ती कुठे बनली आणि कशा प्रकारची बनली, ह्या 3 गोष्टी लिहायच्या. चला आता पटकन हे ड्रॉ करा. 2 मिनिटं 3 मिनिटाचा वेळ देते. चला आज पहिलीच आकृती म्हणून 3 मिनिटं देते. नेक्स्ट टाइम एवढं नाही देणार. चला पटपट ड्रॉ करा. कोणी कोणी ड्रॉ ऑलरेडी केलं? नो मॅम नाही केलं, आता करतो. चला करा मग. करायचे ड्रॉ लगेच आणि फोटो टाकायचे ग्रुपमध्ये आत्ताच्या आत्ता लगेच. जे टाकू शकतात त्यांनी तरी टाका. हा तर कॅमेरा खराब आहे, हे झालं ते झालं, तसं नाही केलं तरी इट्स ओके. एक गोष्ट राहिली मुलांना, प्रतिमेला नाव नाही दिलं मी. आता एचं टोक एच्याच जागी आलंय ना, इथे वरतीच आलंय, म्हणून ह्याला नाव द्यायचं ए डॅश आणि खालच्या त्याच्या टोकाला नाव द्यायचं बी डॅश. ठीक आहे. झालं की थांबा मी हँड डाऊन करते. झालं की हँड रेज करा म्हणजे मला कळेल की कोणाकोणाचं झालं. बौद्धवीचं झालं पण साक्षीचं पण झालं ड्रॉ करून. झाली मॅम ड्रॉ करायची. अच्छा तुम्ही ड्रॉ करा, मी पाण्याची बॉटल आणते जरा 1 मिनिट. ओके मॅम. झालं? येस मॅम. हो मॅम. येस मॅम. हा मॅम. हे आपण एवढं वेळ वेट नाही करू शकत, पटपट करा. हा नेक्स्ट टाइम काय काय केसेस तुम्हालाच देईल मी.
हा झाले 3 मिनिटं. ग्रुपमध्ये टाकलं का कोणी फोटो? येस मॅम, मी पाठवला आहे. येस मॅम, मी पण पाठवला आहे. वा वा वा, छान, मस्त. मागे फक्त डॉटेड लाईन काढा. मागे त्याला एक्सटेंड करता त्यावेळी नुसती डॉटेड लाईन काढा त्याला जरा. ठीक आहे, मी बघितला. येस मॅम. हा, असंच क्विक असायला पाहिजे माणसाने. श्रावणीचं पण आहे. ठीक आहे. आवाज नाही येते माझी? येत आहे मॅम. ठीक आहे, व्हेरी गुड. चला आता ना पुढचं सांगते मग पुढे काय करायचं. ह्याला मी स्टॉप करते. हे जे आता आपण ड्रॉ केलं ते प्रत्यक्षामध्ये कसं दिसतंय त्याची काल तशी व्हिडिओ बघितलीच आपण, तरी पण अजून एक बघूया, थांबा. तोपर्यंत ज्यांचं झालं नाहीये पटकन ड्रॉ करा. झालं मॅम, सेंड केला फोटो. मॅम, मी टाकला फोटो. व्हेरी नाईस. ठीक आहे, मी चेक करेल. एक सेकंड मुलांना. मुलांना, प्रयोगशाळेमध्ये तुम्ही ज्यावेळी कॉलेजमध्ये जाल ना त्यावेळी तुम्ही कसा प्रयोग करणार ह्याला, तुम्ही करणार आहात हे, जर तुम्ही फिजिक्स घेतलं तर. येस तर मॅम. आता मी तुम्हाला दाखवते. ह्याच इंग्लिशमध्ये आहे, मी त्याचं ट्रान्सलेशन करेल, काळजी नका करू. Curved surfaces. We have also learned going to study is the mirror that you use in the morning. Then you also have a concave surface, in which case there is a certain depth involved, and concave this is mirror the hai. polished part. You have a convex surface. I like the use my lens holder. हा, हे जे आहे हे लेन्स होल्डर, लेन्सला होल्ड करणार लेन्सचं स्टँड आहे. आणि इथे तुम्ही वस्तू बघू शकता. वस्तू काय आहे? ही कॅन्डलची फ्लेम. आणि हा जो टेबल दिसतोय ना मुलांना, हा स्टीलचा रॉड सारखा, ह्याला ऑप्टिकल बेंच म्हणतात. This upright concave mirror too, and we will require a screen. Here our meeting at this point. I cannot see the image without any screen. I have to hold those rays at a position and then be able to where the image is formed. आता बघा तुम्ही, वस्तूच्या आणि मिररच्या दोघांच्या मध्ये लेन्स ठेवावी लागेल, राईट? आता बघा, Notice this image has become bigger. It's bigger than before. I bring this closer and you can see that the image is larger and further away from the object and the mirror. मुलांनो, आता ह्याच्यामध्ये की नाही, हा जो खाली तो बेंचचे 2 रॉड दिसतात आहेत की नाही तुम्हाला, त्याच्यावर बघा हे हलवतात आहेत. आपलं मिररचं जे होल्डर आहे त्याला पण हलवू शकतो, स्क्रीनला पण हलवू शकतो. आणि हे जे बेंचचे रॉड दिसतात आहेत ना, आपली नॉर्मली जशी मीटर पट्टी असते की नाही लाकडाची मोठीवाली, तसे ह्याच्यावरती पण नंबर लिहिलेले असतात. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपण कुठल्या अंतरावर काय काय ठेवलंय आणि आपण अंतर मोजू शकतो. ठीक आहे. तर चला आता पहिली केसेस बघूयात आपण डायरेक्ट. I've learned the criteria for you. First of all,
on any surface, they are going to be reflexes, and from the law used only if you understand how they work for you. So this is one experiment that showed you that when in this experiment, what we are noticing is that as we change the separation between the candle and closer, and you can see the mirror. In this separation, changing is all 1 upon image distance. So what we must change its position. अच्छा ठीक आहे. आणि ह्या सगळ्या केसेस एकत्रच दाखवलेत. ह्या सगळ्या केसेस आपण काल बघितलेलं होतं ऑलरेडी. तुम्हाला आठवत असेल की व्हिडिओ मी ह्याच्यासाठी दाखवले की प्रयोगशाळेमध्ये ऍक्च्युअल मध्ये कसलं इन्स्ट्रुमेंट असतं. तर प्रयोगशाळेमध्ये हे 2 स्टीलच्या रॉडनी बनलेला हा ऑप्टिकल बेंच असतो. ऑप्टिकल टेबल पण म्हणतात. ही अशी स्क्रीन असते आणि असं हे लेन्सला किंवा मिररला होल्ड करणारं लेन्स किंवा मिरर होल्डर असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे मागे पुढे ऍडजस्ट करू शकता अंतर. ठीक आहे. तर चला आता फर्स्ट केस झाली आपली. आता सेकंड केस करूया. सेकंड केस मी तुम्हाला करून दाखवते. सेकंड केस मध्ये काय आहे मुलांनो? सेकंड केस मध्ये काय आहे? हा सेकंड केस मध्ये काय आहे? आपण कुठे ठेवतोय वस्तूला? फोकस. लांब घेऊन जाणार ना आता आपण वस्तू. फोकसवर ठेवतोय हो बरोबर. मॅम, वर ठेवतोय. ठीक आहे. फोकसवर. हा माझ्या बरोबर आता ना माझ्या बरोबर बघत बघत मोबाईल कुठेतरी ठेवून द्या हातात. आय होप तुम्ही नसाल पकडला. माझ्या बरोबरच ड्रॉ करत जायचं पटपट. चला तर आता आपण सेकंड केस मी लिहिली. आता मी इंग्लिश मध्ये लिहिते. मग अशी मराठीत लिहिलं, आता इंग्लिश मध्ये लिहिते. ट्रान्सलेशन सांगते, तुम्ही मराठीत लिहा. ठीक आहे. तुम्ही आता काय लिहिणार? वस्तू एफ वर ठेवली असता. दुसरी केस, केस 2. केस 2 वस्तू एफ वर ठेवली असताना किंवा तुम्ही लिहिणार वेन an object is placed at F. ही दुसरी केस आहे. ठीक आहे. आता स्टेप सेम टू सेम आहेत मुलांनो. काय करायचंय? एक कुठली तर लाईन पकडून काय काढणार तुम्ही? हा मुख्य अक्ष काढणार. मुख्य अक्ष काढून झाल्यावरती तुम्ही काय करणार आहे? एक 4 अंतर घेऊन 4 सेंटीमीटर अंतर घेऊन इथे कर्कटकचं शार्प वालं टोक लावलं आणि इथून अशी तुम्ही काय काढली? 3 लाईनीवर 3 लाईनी खाली घेऊन अरे यार एक मिनिट उलट काढते. उलट काढल्यावर लवकर झालं. ठीक आहे. ही मिरर काढली. इथे काय आहे त्याचं आता? फोकस. हा इथे असेल त्याचा आता फोकस. इथे असेल पोल. सॉरी इथे असेल सेंटर ऑफ कर्वेचर आणि इकडे असेल पोल. तर आता केस काय आहे? बरोबर बघा 2 लाईनी घेऊन मी इथे काय ठेवणार आहे? आता माझी वस्तू ठेवणार आहे. आणि ह्या वस्तूला काय नाव देते मी? ए बी. आता रेस कसे काढायचे? पहिला रे सेमच. पहिला रे नेहमी टोकामधून काढायचा. तो काय असेल? पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि तुम्हाला माहिती आहे तो रिफ्लेक्ट झाल्यावरती कशातून जाणार आहे? फोकस मध्ये. ठीक आहे. तर
तर हा त्याचा मार्ग, हा जाताना आणि हा माघारी येताना. दुसरा काय करूयात? दुसरा मी आता जरा वेगळा काढते, बघूया तुम्हाला किती आठवतोय मी शिकवलेलं. दुसरा मी असा काढते बघा. दुसरा पडतोय पोलला, आठवतंय हे? येस मॅम. हा, आणि तुम्हाला माहितीये, तुम्हाला माहितीये मग इथे जेवढा अँगल ऑफ इन्सिडेन्स बनतोय, आता पण तुम्ही नका हा काढू मुलांनो, मी जस्ट तुम्हाला दाखवते. तुम्ही हा नका काढू, कारण तुम्हाला हा डिफिकल्ट जाईल काढायला. तुम्ही दुसरा कुठला काढणार आहे मी तुम्हाला सांगते, थांबा. मॅम मग ते पहिलं सोपं वाला दाखवा आणि पुन्हा डिफिकल्ट. बरं ठीक आहे, चला मग दुसरा आपण सी मधनच काढूया. एक नेहमी पी मधून एफ मधून जाताना काढायचा आणि दुसरा सी मधून जाताना काढायचा. सी मधून बघा, इथून मगाशी काढलेलं तसंच, हे टोकामधून सी मधून इथे चाललंय आणि तुम्हाला माहितीये हा जसंच्या तसं माघारी बाउन्स बॅक करणार आहे. म्हणजे हा मॅम सीच्या पुढे नाही का जाणार? नाही, हा इथूनच माघारी वळणार आहे ना. तेच आता माघारी वळणारा बघ मी काढते, हे असाच माघारी वळणार आहे, बरोबर आहे. हे हा इथे असाच हा माघारी वळणार आहे. वाढवलं मी याला पुढे, तर म्हणजे हा जाताना कसा होता, जाताना असा होता, गेला तो इथे पडला आणि तसाच माघारी पडला, वळला ना तो. तर आता तुम्ही बघू शकताय हे जे किरण आहेत, आता इथे माझ्या आकृतीमध्ये मी कर्कटक नाही यूज केलंय, म्हणून माझ्या आकृतीमध्ये ही किरण जसं असं वाटतं ते एकमेकांपासून लांब चाललेत, पण खरं तर हे लांब नाही जात. हे जवळजवळ ना एकमेकांना समांतर असतात. खूप कमी त्यांच्यामध्ये असा गॅप असतो, पण त्याला जर तुम्ही पुढे 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 वाढवलं, तर तुमच्या वहीच्या पण बाहेर जर तुम्ही त्याला वाढवलं, तर कुठेतरी तुम्हाला पुढे जाऊन एक छेदन बिंदू मिळेल. म्हणून मग ती आकृती, म्हणून बघा केसमध्ये काय लिहिलंय, ज्यावेळी आपण फोकसवर ठेवलंय तर आपल्याला आकृती कुठे मिळते, इन्फिनिटी वरती, अनंत अंतरावरती मिळते. ठीक आहे, तर मग आता ह्याची आपण लक्षणं लिहायची आहेत. तर काय लिहिणार आहे आपण लक्षणं इथे, ह्याच्या आकृतीच्या खालीच काय लिहायचे लक्षणे, मग अशी लिहिलेलं तसंच लिहा मुलांनो. मराठी मधून पण सांगा. हा, मी मराठीतूनच लिहिते बेटा. लक्षणे काय लिहिणार आहेत आपण, काय लिहिलं, प्रतिमा कुठे बनते सगळ्यात आधी. अच्छा, प्रतिमा सगळ्यात आधी तर मुलांनो काय आहे, प्रतिमा वास्तविक व उलट आहे, बरोबर आहे. दुसरं, प्रतिमा इन्फिनिटीवर बनते, पण इन्फिनिटी अंतरावर. हे इन्फिनिटीचं चिन्ह आहे, माहितीये ना, अनंत अंतराचं चिन्ह आहे मुलांना. आणि तिसरं, प्रतिमेचा आकार कसा आहे, मोठा, खूप मोठा. प्रतिमा खूप विशाल आहे. इंग्लिशमध्ये याला म्हणतात हायली मॅग्निफाईड. मॅग्निफाईड म्हणजे खूप जास्त मोठी झाली, मॅग्निफाय झाली. मॅम सेंड करायचं का फोटो? नाही, आता नका करू, पटपट आता अजून एक केस संपूयात. झाली ही दुसरी केस? येस झाली मॅम. येस. ठीक आहे, आता मी अंडू करून बघते मला ह्याच्यात तिसरी केस काढता आली तर. थांबा, म्हणजे मला सारखं सारखं ते CF वगैरे काढायला नाही लागणार. ही आकृती बहुतेक तुमच्या पुस्तकात नाही दिलीये, नाही होते अंडू. चला, नवीनच घ्यावं लागेल मला. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या मुलांना हवं तर. येस मॅम. ओके मॅम. हे बघा मी रीड केलंय परत. हा, स्क्रीनशॉट घ्यावं तर याचा. मग मी आता पान बदलते. घेतला स्क्रीनशॉट? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे, चला आता मी आता नवीन पान घेतलं परत. आता तिसरी केस. तिसऱ्या केस मध्ये आपण काय करतोय, C आणि F च्या मध्ये ठेवतोय ना.
है ना, सी आणि एफ च्या मध्ये ठेवतोय. थर्ड केस 3 वस्तू सी व एफ मध्ये ठेवली असता. तर मग चला काढूया आता. आता मी फटफट काढणार आहे मुलांनो, कारण 5 मिनिट आहेत आपल्याकडे. माझ्या बरोबर फटाफट तुम्ही पण हात चालवा. तर आता हा आपण काढला मुख्य अक्ष. त्याच्यानंतर ना मग मी काय करणार आहे, हे कर्कटकचा बिंदू घेऊन हे मी काय काढली, मिरर आरसा. सी एफ पी. आता वस्तू कुठे ठेवली आहे, पी. सी आणि कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये. राईट. हा, आता मी तुम्हाला अजून चांगलं एक्सप्लेन करू शकेल ही उलटी कशी होते बघा. आता थांबा, आता थांबा तुम्ही, बघून घ्या, मग तुम्ही ड्रॉ करा. इथे 2च किरण काढायचे सेम मगाच्या सारखंच. हे पहिला किरण नेहमी फिक्स आहे मुलांनो, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आता तुम्हाला माहिती आहे हा असा फोकस मधून काय होणार आहे तो, राईट. आणि दुसरा किरण बघा, आता दुसरा किरण मी कसा काढते बघा. दुसरा किरण फोकस मधून जाणारा आठवते तुम्हाला, दुसरी वाली केस होती. दुसरा किरण असा मी फोकस मधून जाणारा काढतेय आणि तुम्हाला माहितीये की तो काय बनेल, बाउन्स बॅक झाल्यावरती तो समांतर बनणार आहे. आठवतंय ना ही वाली केस. मॅम समांतर बनतो. हो मॅम. एक सेकंड हा मुलांनो, बघा मी कर्कटक नाही वापरते, माझी आकृती चुकू शकते, तुमची नाही चुकणार पण. यस मॅम, झाली आकृती. ठीक आहे, तर हा समांतर. आता मला बघा छेदनबिंदू कुठे भेटला, दिसतोय हा छेदनबिंदू दोघांचा. हा इथून गेला आणि बाउन्स बॅक इकडे झाला. हा इथून पडला आणि इकडे असा बाउन्स बॅक झाला. आणि ह्या दोघांचं छेदनबिंदू बघा मला इथे भेटलेला आहे. आणि ह्याला मी जर जोडलं की ही आहे माझी प्रतिमा. आता बघा टोकामधून, बघा ही टोकामधून जी 2 किरणं निघालेली त्यांनी कुठे छेदलेत, इथे छेदलेत ना, खाली मुख्य अक्षाच्या खाली छेदलेत, म्हणून इथे टोक बनणार. टोकामधली किरणे जी निघाले ती टोकच बनवणार ना. आणि जो किरण आपण नेहमी काढत नाही पण जो नेहमी असतोच, तो हा जो मुख्य अक्षाच्या लाईनीवरचा जो किरण आहे, जो जसाच्या तसंच माघारी फिरणार आहे, तो त्या बॉटमचा किरण आहे. म्हणजे त्या बाणाच्या खालच्या बाजूचा निघलेला किरण. म्हणजे समजा हा बघा, हे बाणाचं हे खालचं टोक आहे, खालची बाजू आहे. इथून हा जो निघलेला किरण आहे तो असाच बाउन्स बॅक होऊन इथे त्याची खालचीच बाजू बनवेल ना, कळते का. म्हणून प्रतिमा उलटी होते, कळते. प्रतिमेच्या वरच्या बाजूने निघणारी किरणं खालच्या बाजूला एकमेकांना छेदतात, म्हणून प्रतिमा काय बनते, उलटी बनते. सपाट आरशामध्ये म्हणून आपली राईटची बाजू लेफ्टला दिसते आणि लेफ्टची बाजू राईटला का दिसते, कारण ती किरणं परावर्तित झाल्यावरती राईटची किरणं लेफ्टला भेटतात आणि लेफ्टची किरणं राईटला भेटतात. ठीक आहे, तर आता मुलांना बघा नीट. तर तुम्ही बघू शकता की सीच्या, हे सी होतं आपल्या इकडे, सीच्या पलीकडे भेटली आपल्याला थोडीशी, तुम्हाला जरा जास्त पलीकडे भेटली असेल, सीच्या पलीकडे भेटली. आणि इथे मग येणार आपला ए डॅश. ए वरती होता, खाली इकडे आल्यावरती तो काय बनेल, इथे ए डॅश भेटलाय आपल्याला. आणि हा जो आहे बाणाची खालची बाजू बी डॅश. तुम्ही बघू शकता मी आकृतीची जी हाईट, वस्तूची हाईट 2 लाईनीची घेतलेली. इथे मला खाली प्रतिमा बघा किती भेटलीये, 2.5 लाईनीपर्यंत भेटली परत प्रतिमा. म्हणजे प्रतिमा काय आहे, वस्तूच्या
पेक्षा उंच आहे की लहान आहे? उंच आहे. हा, चला मग आता खाली लक्षणे लिहा. लक्षणे, मग पहिले लक्षण काय बनणार आहे? प्रतिमा कुठे बनते? प्रतिमा कशी आधी? प्रतिमा वास्तविक, वास्तविक व सुलट आहे. दुसरं, प्रतिमा कुठे बनते? प्रतिमा सी च्या पुढे बनते. अच्छा, हे सी च्या पुढे मागे काय लिहिले पुस्तकात जरा ते बघा. तुमच्या पुस्तकात जे लिहिले तेच बघा. सी च्या पुढे बनते. आणि तिसरं, वस्तूपेक्षा ती जरा, वस्तूपेक्षा मोठी आहे ती. वस्तूपेक्षा आकाराने झालं. वस्तूपेक्षा आकाराने ती काय आहे? मोठी आहे. ठीक आहे. आता सेम मुलांनो, आता मी लाल पेनाने एक्सप्लेन करते, तुम्हाला पुढच्या 2 डायग्राम स्वतः काढायचे. त्याच्यात काय करायचं मी सांगते. ओके मॅम. हा, आता बघा मी लाल पेनाने सांगते. पुढच्या मध्ये काय करायचंय तुम्हाला? पुढच्या केसमध्ये तुम्हाला बरोबर इथे सी होतं ना आपलं, सी च्या वरती ठेवायचे वस्तू. आणि सेम आधी केलेलं तसंच करायचंय. एक पहिला किरण तुम्ही पॅरलल काढाल आणि दुसरा किरण इथून तुम्ही एफ मधून घालवा आणि मग त्याला खाली पॅरलल बनवा. मग तुम्हाला भेटतील हे दोघं जिथे छेदतील. बघा बरोबर मी रफ काढते तरी पण मला बघा सीच्या इकडेच मिळण्याचा चान्स दिसतोय छेदनबिंदू. ठीक आहे. आणि दुसरी केस काय आहे याच्या पुढची? ह्या सीच्या पलीकडे इथे कुठेतरी ऑब्जेक्ट ठेवा. त्याला पण तसंच करा. चला ह्याला ग्रीन करते. सीच्या पलीकडे इथे ऑब्जेक्ट ठेवा आणि त्याच्यातून पहिला किरण तसंच समांतर आणि मग तो एफ मधून जाईल आणि दुसरा किरण परत एफ मधून घालवा आणि त्याला खाली समांतर बनवा. मग त्याचा तुम्हाला छेदनबिंदू भेटेल. ठीक आहे. आणि शेवटची जी केस आहे, अरे शेवटची केस राहिलेली मग ती तर अजूनच जास्त सोपी आहे. शेवटच्या केसमध्ये काय होतं? हे पॅरलल बनवायचे किरण आणि सरळ एफ मधून घालवायचे. अशी शेवटची केस जी आहे तीच तुमची आपण पहिली केस ऑलरेडी स्टडी केली. तर तिन्ही पण आता उरलेल्या केसेस तुम्ही होमवर्क साठी ट्राय करणार आहे. एखादी केस जर नाहीच जमली तर मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये करून दाखवेल. ठीक आहे. हा, तर आता मग आज किंवा उद्यापर्यंत, उद्या काय आहे? हा, उद्या रात्रीपर्यंत टाका होमवर्क ग्रुपमध्ये. ह्या आकृत्या मी सगळ्यांच्या आकृत्या